इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ज्या एसआरच्या जागा होत्या त्या अजून ॲड करण्यात आलेल्या नव्हत्या, तर त्याबद्दलच हे अपडेट आहे। तर त्याच्याबद्दलचं जे मागणी पत्र आहे ते पाठवण्यात आलेलं आहे आणि याबद्दल काय आहे आणि ही जी जाहिरात असणार आहे जी 2025 ची जाहिरात आहे, तर या ज्या जागा आहेत त्या कशामध्ये ॲड होणार आहे 2025 का 26 बद्दल। जसे की आधी पहिले जी पदभरती आलेल्या त्यामध्ये फक्त एसटीआयच्या जागा होत्या, पीएसआयच्या जागा ॲड नव्हत्या करण्यात आल्या, त्यानंतर पीएसआयच्या जागा ॲड करण्यात आल्या व एएसओच्या ॲड करण्यात आलेलं। तर त्याबद्दलच हे एसआर सब रजिस्ट्रार पदाबद्दल ही असणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट। तर हा जो प्रसिद्धी पत्रक काय आहे त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। एमपीएससीच्या परीक्षांसोबत जर तुम्ही सरळ सेवेचे प्रिपरेशन करत असाल, येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिकांबद्दल तसंच जे तलाठी भरती, ग्रामसेवक, नगर परिषद यांचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तसेच धर्मादाय आयुक्तालय या ज्या येणाऱ्या आता नवीन नवीन पदभरती आहेत त्यासाठी एक तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये टोटल मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो जीकेचा पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये जे मेनली तुम्हाला काय मिळणार आहे तर त्याच्यामध्ये लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि ज्या नोट्स आहेत त्या ई नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। प्लस सर्वात मेनली जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड असणार आहे, म्हणजे तुम्ही अनलिमिटेड वॉच टाइममध्ये 1 इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकणार आहात आणि तुम्ही त्याद्वारे तुमच्या टेस्टच्याद्वारे तुमचा स्कोअरसुद्धा फाइंड आउट करू शकणार आहात। अशाद्वारे ही बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे। यासाठी जी फीज असणार आहे ती 999 रुपये आहे आणि याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 आणि हे जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, तर जे अपडेट आहे ते बघूया आपण। हे जे नोंदणी आणि मुद्रांक निरीक्षक कार्यालयाद्वारे हे जे अपडेट आहे ते करण्यात आलेलं, तर यामध्ये बघा की जे अपडेट आहे त्या अंतर्गत आता दुय्यम निरीक्षक म्हणजे जो आरटीआय फाईल करण्यात आलेला त्या आरटीआयचं उत्तर देण्यात आलेलं आहे। तर हा जो आरटीआय आहे त्याचं मागणीपत्र आधीच पाठवण्यात आलेलं, परंतु आता अजूनही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या ॲड करण्यात नाही आलेल्या आहेत। परंतु ही जी आता आपली पदभरती एक्झाम होणार आहे, ठीक आहे, तर त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला लवकरच या जागा ॲड होताना बघायला दिसतील आणि यामध्ये आता तुम्हाला जर क्वेश्चन्स असेल की आता या जागा ॲड होणार आहे तर परत फॉर्म भरायचा आहे का किंवा त्याच्यासाठी परत फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे का किंवा काय प्रोसेस आहे त्याबद्दल आपण इथे बघणार आहोत। तर इथे बघा हा जो क्लिअर फॉर्मॅट दिसतो इथे दुय्यम निरीक्षक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक सब रजिस्ट्रार या पदाची सरळ सेवा कोट्यातील व पदोन्नतीतील रिक्त पदांची सविस्तर माहिती तर ती सुद्धा मिळवण्यात आलेली। तर सरळ सेवेमध्ये जी पदभरतीची जी पदे आहेत सब रजिस्ट्रारद्वारे होणार आहेत, तर त्यासाठी 38 पदे रिक्त करण्यात आलेली आणि जी पदोन्नती कोट्यातील सध्या स्थितीमध्ये रिक्त नाहीत आणि इतर जी पदे आहेत पदोन्नतीद्वारे किंवा इतर पदे आहेत ती त्याच्यामध्ये अजून रिक्त ॲड करण्यात आलेली नाही। तर ही जी सब रजिस्ट्रारबद्दल जो आरटीआय आलेला तो सरळ सेवेचा आहे। तर आपला जो एमपीएससीचा आरटीआय आहे त्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत। तर हे बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी पाठवण्यात आलेला मागणीपत्रातील दुय्यम निरीक्षक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक याबद्दल सविस्तर माहिती। ठीक आहे, तर जी एमपीएससी कंडक्ट करणार आहे त्याबद्दलचं हे अपडेट आहे। तर यासाठी मागणीपत्र बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीला गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी 35 पदांचे मागणीपत्र शासनात सादर करण्यात आलेले आहे। तर हे जे 35 पदांचं मागणीपत्र आहे ते ऑलरेडी आता पाठवण्यात आलेलं आहे। एखादा आरटीआय फाईल केल्यानंतर आणि ती मागणीपत्र पाठवल्यानंतर 30 दिवसांचा कालावधी दिला जातो। त्यामध्ये जे शासन निर्णयानुसार ते त्याच्यामध्ये मागणीपत्रात ॲड केले जातात युजुअली। तर याबद्दलचं हे अपडेट आहे। त्यानंतर आता हे 2025 साठी करण्यात आलेलं आहे बघा, अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2025। त्यामुळे हे जे 35 पदांचं मागणीपत्र पाठवलंय ते कशासाठी असणार आहे, ग्रुप बी साठी असणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा बघा आयोग एमपीएससी गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2026 ची जी आता येणारी पूर्व परीक्षा आहे त्याबद्दल मागणीपत्रातील दुय्यम निरीक्षक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक सब रजिस्ट्रार बाबत। तर यामध्ये जे गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2026 साठी मागणीपत्र शासनात सादर करण्यात आलेले नाही। ठीक आहे, सॉरी।
त्यामुळे 2026चं जे मागणीपत्र आहे ते ॲड करण्यात आलेलं नाही आहे। आणि 2025 आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर 2025चा जो पार्ट आहे त्याच्यासाठी 35 पदांचं मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये रिक्त पदे जेवढी आहेत तो पाठवलेला आहे, पदोन्नतीने इतर पदांचा तपशील पाठवण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे ज्या प्रकारे PSIच्या आणि ASOच्या जागा ॲड झाल्या त्याच प्रकारे सब रजिस्ट्रार SRच्या जागासुद्धा याच्यामध्ये लवकरच ॲड होतील आणि त्याबद्दल हे अपडेट असणार आहे। नेक्स्ट जे आहे जी टोटल 674 जागा आहेत त्यापैकी जे STIच्या 279, ASOच्या 3, PSIच्या 392 आणि जे SR जी सब रजिस्ट्रारची जी पोस्ट आहे त्याबद्दल लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला बघायला मिळेल। त्याच्यामध्ये जे ॲड झालेले पद आहेत ते लवकरच येतील। त्यानंतर आता पुन्हा फॉर्म भरायला संधी मिळेल का तर नाही। ज्यांनी कोणी MPSC ग्रुप बी 2025चा या ज्या जागा आहेत त्या 2025 मध्ये ॲड होणार आहेत, त्यामुळे जेव्हा पण या जागा ॲड होतील तेव्हा तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायची संधी मिळणार नाहीये। तसेच आपण जेव्हा फॉर्म भरलेला तेव्हा यावेळेस टिक करण्यासाठी आले नव्हते, त्यामुळे तुम्ही सर्व ज्यांच्याकडे डिग्री आहे आणि जे MPSCच्या इतर पोस्टसाठी इलिजिबल आहे जसे की PSI, STI, ASO साठी ते सेम सगळे यांना ही संधी मिळणार आहे। ठीक आहे। त्यानंतर फॉर्म सर्व पदांसाठी लागू असेल का तर येस, हा फॉर्म सर्व पदांसाठी असणार आहे। जे कोणी PSI, STI, ASO ला इलिजिबल आहेत त्या SRला सुद्धा इलिजिबल असणार आहेत आणि त्यांना या जागा ॲड झाल्यानंतर ती सुवर्ण संधीचा लाभ घेता येणार आहे। मग ज्याद्वारे कट ऑफ आपला लागला जाईल त्याद्वारे तुमचे मार्क लिस्टिंग केली जाणार आहे आणि अशा प्रकारे हे अपडेट आहे। SRच्या या 35 जागांबद्दलचं तर मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे। इतर काही त्याच्यावरती आपल्याला रिक्त पदांचा तसं अजून पदोन्नतीतून काही रिक्त पदे आहेत का किंवा त्याबद्दल अजून RTI आपण फाईल करू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करू। पण आतापर्यंत SR बद्दल हे जे अपडेट आहे ते MPSCच्या सर्व स्टुडंट्सला इथपर्यंत ही माहिती पोहोचावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नोटिफिकेशन जाणून घ्यायचे असतील, तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।